जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे. रिअल इस्टेटचं चॅनल आहे. पण आपण इथं स्टेट एजंट ब्रोकरचं काम करत नाही. डायरेक्टली हे काय दृश्य दिसतात, ही दुकान दिसते तुम्हाला, हे किचन दिसतं आणि हे घर तुम्हाला दिसून राहिलेले आणि त्याच किचनच्या बाजूला टॉयलेट बाथरूम. अहो, एक हॉटेल आहे आणि एरिया जो आहे नवीनच एरिया आहे, आपल्या परिचयाचाच एरिया असणार आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये या प्रॉपर्टी बद्दलच मंडळी मी तुम्हाला संपूर्ण डिटेल देणार आहे. पण तुम्हाला एकच काम करायचंय, थोडंसं सबूर ठेवायचंय आणि हे जे संपूर्ण जे डिटेल देणार आहे हे संपूर्ण तुम्हाला आरामशीर ऐकायचंय. कारण की बरेचसे लोक नीट ऐकत नाही आणि चांगली प्रॉपर्टी हातामधून निघून जाते. आता इथं बघायला गेलं तर आपल्याला इकडं डायरेक्टली दोन दुकानं भेटू राहिलेली. आता हॉटेल पण म्हणजे दुकानच आहे ना, तर एक हॉटेल आणि त्या हॉटेलमध्ये त्यांची खानवळ चालू आहे, त्यांची हॉटेल चालू आहे. समोरच मोठ्या सोसायटीचं काम चालू आहे. आता बघायला गेलं लोकांना जेवण वगैरे लागतो तर संपूर्ण या खानवळ मधूनच जातो, बरोबर ना. आणि त्यांनी धंदा बसवलेला आहे. आता मी हे का बोलतो माहिती का, बरेचसे लोक बोलत होते की अशी काही प्रॉपर्टी पाहिजे की तो रेडीमेड बिझनेसवाला असू द्या, आम्हाला चालणार, काही प्रॉब्लेम येणार नाही पैशाचा. आता इथं एक दुकान नाहीये, इथं दोन दुकान आहे. एक तर चिकनची दुकान पण खूप जबरदस्त चालती, जबरदस्त. आणि बघायला गेलं तुम्हाला यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर सुद्धा दिलेले मंडळी. मी अजून एक तुम्हाला सांगणार आहे की ही प्रॉपर्टी जी आहे कुठल्या लोकेशनला आहे, पुढे मी सांगणारच आहे. पण मला हे सांगा की दोन दुकान तुम्हाला भेटले आणि जे आपलं रोजगार आहे ते चालू झालं तर आता तुम्ही बोलणार की हे लोक का विकतात, कशासाठी विकतात. तर मंडळी त्यांनी आधीच दुसरं पण त्यांचा बिझनेस चालू आहे, दुसरी पण त्यांच्याकडे साईड आहे आणि ह्यांना एक प्रॉब्लेम होऊ राहिलेले. ते प्रॉब्लेम म्हणजे बघा, इथं तिथं प्रॉपर्ट्या लटकून ठेवतात, पैशाची अडचण येत राहते समोरच्या माणसाला. तर ह्यांना पण तीच गरज आहे, पैशाची गरज. त्यामुळं त्यांना ही प्रॉपर्टी विकायची आहे. मंडळी विश्वास ठेवा, भरोसा ठेवा. ह्या प्रॉपर्टीचे जे रेट आहे ना खूपच कमी आखलेले आहे. फक्त 70 लाखामध्ये हे एका गुंठ्यामध्ये बांधकाम झालेले दोन दुकानवाले घर विकायचे. आजूबाजूचा लोकेशन खूप चांगला लोकेशन आहे. सगळं रहिवासी जो असतो ना एरिया आहे. पण इथं झोपडपट्टी आपल्याला बघायला भेटणार नाही, कारण की हे प्लॉट खरेदी करून ह्यांनी घर बांधलेलं आहे. आता हे जे लोकेशन आहे हे कुठलं लोकेशन आहे माहिती तुम्हाला नाही माहिती. अहो, पुण्यामधलेच लोकेशन आहे आणि पुण्याच्या बिलकुल बघायला गेलं बिलकुल बाजूलाच आहे. इथूनच पुणे रेल्वे स्टेशन किती असणार आहे, जास्त 15 किलोमीटर असणार आहे, लांब नाही. आणि इथं चिकनची दुकान त्यांची, हॉटेल्स आहे ह्यांचं आणि त्या हॉटेलमध्ये खानवळ. हे तुम्हाला म्हणजे तुम्हाला लोकेशन भेटलं, बसलेलं गिराक भेटलं तर आपण कुठला पण बिझनेस करू शकतात, बरोबर आहे का नाही मंडळी. आणि ह्याच्यामध्ये त्यांचा बसलेला बिझनेस आहे, सगळं आहे, त्यांचा सेटअप सगळा आहे. पण तुम्हाला बघा हे जे विकणार ना हे संपूर्ण ते भांडी वगैरे हॉटेलचे नाही विकणार. ते तुम्हाला जे असणार ना तर उगीच तुम्ही बोलणार की हे सगळं साहित्य देणार, हे देणार, ते देणार, रेडीमेड बिझनेस भेटणार नाही. तुम्हाला चिकनची दुकान मोकळी भेटणार आहे. हे जे असणार आतमधला सगळा मोकळा भेटणार आहे, काही भेटणार नाही ह्याच्यामध्ये. तुम्ही तुमचा सेटअप तुम्ही लावू शकतात हॉटेलचा, तुम्ही तुमची चिकनची दुकान तुम्ही चालू करू शकतात. आज चांगला तिकडे त्यांचा व्यवसाय होऊ राहिलेला. पण त्यांनी ऑलरेडी दुसरीकडे घेतलेला आहे, तर इथं राहावं का तिथं राहावं ते एक प्रॉब्लेम, ते एक प्रश्न आहे त्यांचा. तर मंडळी तोच प्रश्न त्यांना सॉल्व्ह करायचा आहे, बाकी काय अडचण नाही. आणि पैशाची अडचण सगळ्यांना असते, मला पण आहे, तुम्हाला पण आहे, बरोबर ना. म्हणूनच आपण ही खरेदी करून आपला रोजगार, आपला व्यवसाय इथं आपण स्टार्ट करू शकतात. हे जे स्थान जे आहे पुणे रेल्वे स्टेशन पासून
तर दुबे नगर म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे. वाघोलीच्या पहिला येतो, वाघोलीच्या एकदम पहिला येतो. आणि बघायला गेलं तर ह्याचा जो लोकेशन असणार आहे त्याचा मॅप मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, नंबर सुद्धा देणार आहे. तुम्ही तुमचा जो लोकेशन असणार आहे तर तुम्ही तुमचा लोकेशन टाकून तुम्ही बघू शकता तुमच्या इकडून. मग पण आपल्याला एक बघायचं आहे की पुणे स्टेशन पासून किती किलोमीटर पडतो, त्या बेसवर आपण घेऊ शकतात. आणि रेडीमेड बिझनेस कोण कोणाला देत नाही. हे मेन आपल्याला काय पाहिजे, लोकेशन पाहिजे, बरोबर ना, बिझनेस साठी. तर हे बिझनेस साठी खूप भारी आहे. मी बिझनेसचा व्हिडिओ बनवत नाही. ही प्रॉपर्टी विकायची 70 लाखाला, उबाळे नगर लोकेशन आणि बँक लोन तुम्ही बघू शकता. तुम्ही या बघायला, नंबर दिलेले व्हॉट्सअपला मेसेज करा. 70 लाखाचे इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस तुम्हाला खरेदी करायचे. हे तुम्ही मेसेज टाकलं तर तुम्हाला आम्ही डायरेक्टली जे मालक असणार आहे त्यांचा नंबर देणार आहे. तुम्हाला डायरेक्टली ती प्रॉपर्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे. इकडं कोणाला काही कमिशन द्यायची गरज पडणार नाही तुम्हाला. मी एवढंच तुम्हाला सांगणार. थेट तुम्ही मालकाबरोबर डीलला बसू शकतात. पण ह्याचे जे रेट आहे ते 70 लाख आहे. आणि ह्याचा जो व्यवहार असणार आहे तर हे पॉवर ऑफ अटर्नीवर होणार आहे. नंतर पॉवर ऑफ अटर्नी चेंज भी होऊ शकते, खरेदी खत भी होऊ शकतो, भरपूर गोष्टी होऊ शकतात. पण ही जी प्रॉपर्टी आहे एकदम क्लिअर कट प्रॉपर्टी आहे. तुम्हाला हे घर खरेदी करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या आणि आम्हाला संपर्क करा. मंडळी, तसंच बघायला गेलं तुमच्यासाठी 5,80,000 मध्ये प्लॉट आणलेले आहे. शिक्रापूर, कासारे फाटा. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट वाले प्लॉट पाहिजे असेल तर 4,30,000 किंवा तुम्हाला डायरेक्टली एकर जी माळ रानाची जी जमीन आहे ती खरेदी करायची असेल तर ती सुद्धा 22 लाखामध्ये आहे. या सगळ्या प्रॉपर्ट्या आपल्या या पुणे प्रॉपर्टीवर ऑलरेडी मौजूद आहे. तुम्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊ शकतात, बघू शकतात. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हे घर खरेदी करायला तुम्ही, मला असं वाटतं की नक्की येणार आहे. तर तुम्ही या, तुमचा बिझनेस लावा, हॉटेल स्टार्ट करा, चिकनचे दुकान आहे, भरपूर काही आपण इथं करू शकतो. एरिया खूप गजबजलेला आहे. समोरच सोसायटीचं काम चालू आहे. भरपूर काही गोष्टी आपल्याला आले तर बघायला भेटणार आहे. तर पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका. मी कासिम शेख, जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.